फर्स्ट टेस्ट जी आहे ही सर्व विद्यार्थ्यांना मी ओपन ठेवलेली आहे. राईट. सो चॅप्टर वाईज आपण जाणार आहोत आणि याचे जे प्रश्न जे बाकीच्यांनी हिस्ट्री किंवा बाकीचे असे जे बॅचेस घेतलेले आहेत माझ्या त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे चालू ठेवले जातील, म्हणजे जेणेकरून ज्यांनी कोर्स घेतलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी मिळतील. माझा आवाज येतोय क्लिअर? सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण क्लियर आहे? सुरू करायचं? सब लोग आ गए? तुम्हाला पोल दिले जातील. हिस्ट्रीचे 18 प्रश्न आहेत. त्यानंतर भूगोलाचे पण एक 20 ते 23 प्रश्न आहेत, म्हणजे एक ऑन एन ॲव्हरेज 40 एक प्रश्न. जेवढे शक्य झाले मला तेवढे मी काढलेत. आणि असं समजू नका की एवढेच प्रश्न तुमचे आहेत, नाही. या चॅप्टरवरती जसं जसं आपण पुढचे चॅप्टर्स घेऊ तसे तसे या चॅप्टर्सवरती थोडेसे ॲडव्हान्स क्वेश्चन्स मी तुम्हाला काढून देईल नेक्स्ट टाईम. आता सध्या बेसिक क्वेश्चन घेतलेले आहेत की जेणेकरून सगळा फॅक्च्युअल डाटा आपला कव्हर झाला पाहिजे. प्रश्नांचा पण एक तुम्हाला दर्जा मी बेसिक ठेवलेला आहे. बेसिक म्हणजे एकदम फर्स्ट टेस्ट आहे, त्याच्यामुळे फर्स्ट टेस्टला एकदम मला तुम्हाला घाबरवायचं नाही आहे. ठीक आहे, की बाबा लई मोठी अवघड टेस्ट असते वगैरे वगैरे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन्स आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, 1600 मध्ये पूर्वेकडील व्यापारावर 15 वर्षासाठी मक्तेदारीसाठी इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीला सनद देण्यात आली. मग ती कोणी दिली? ती कोणी दिली? ठीक आहे. युअर पोल स्टार्ट नाव. उत्तर पोलवर दिले तर आनंद होईल. इथं तीन लोक सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. जेव्हा केव्हा तुम्ही 3 लोकांवरती फोकस ठेवता, सो हे 3 लोक खूप महत्त्वाचे आहेत. पहिली म्हणजे राणी एलिझाबेथ पहिली. ठीक आहे. राणी एलिझाबेथ पहिलीने 31 डिसेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे. कुठला? तर 31 डिसेंबर. या 31 डिसेंबरला राणी एलिझाबेथ फर्स्ट, ठीक आहे, हिने ही सनद दिली होती 15 इयर्ससाठी, 15 वर्ष. त्यानंतर या सनदेमध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि 1609ला राजा जेम्स पहिला, तो सुद्धा राजा जेम्स पहिला, ठीक आहे, 1609 राजा जेम्स फर्स्ट याने तिला कायमची करून टाकली. म्हणजे याने त्याला, ठीक आहे, अमर्यादित कालावधीसाठी, म्हणजे अमर्यादित कालावधी मेन्शनच केला नाही, मग त्याला काय लिहायचं? अमर्यादित कालावधी. कायमस्वरूपी नाही लिहायचं, अमर्यादित कालावधी असं लिहायचं. कालावधी टाकलाच नाही जेम्सने. मग आता कंपनी स्थापन झाली, मग आपल्या भारतात पहिले आला कोण? ठीक आहे, आलं लक्षात? तो ऑगस्ट 1608 मध्ये आपल्या भारतात जो आला होता तो सगळ्यात पहिला होता कॅप्टन हॉकिन्स हेक्टर. ठीक आहे. 1608 मध्ये भारतात जो फर्स्ट ज्याने एंट्री केली तो होता कॅप्टन हॉकिन्स हेक्टर. ज्याला पुढे 1609ला सुरत या ठिकाणी वखार स्थापन करायची परवानगी मिळाली होती, पण ती वखार परमनंट नव्हती. ठीक आहे, आलं लक्षात? 1608 मध्ये ते लोक आले होते आणि 1608ला त्यांनी भारतात सुरतमध्ये ठिकाण बसवलं, म्हणजे त्यांची एंट्रीच झाली सुरतला 1608ला. आणि 1609ला त्यांची सुरतमध्ये एक ॲज अ वखार
स्थापन झाली होती, परंतु या वखारीला प्युअरली अजूनही परमिशन दिली गेली नव्हती. ठीक आहे, म्हणजे मुघल बादशाह जहांगीरच्या मुघल बादशाह जहांगीरच्या दरबारात हा गेला होता. म्हणजे तुम्हाला हे सगळे पॉईंट्स विचारले जातील की त्या काळात बादशाह कोण होता. जहांगीर होता. ठीक आहे, मुघल बादशाह कोण होता तर जहांगीर होता. मी हे फॅक्च्युअल डाटा का सांगतोय त्याच्या मागचं एक रिझन असं आहे की ही फर्स्ट टेस्ट आहे आणि जनरली हा जो कंटेंट आहे हा कंटेंट खूप फॅक्च्युअल डाटांचा आहे. कोण आला, कुठून आला, कुठे भेटला, कुणाला भेटला, कुठे वखार स्थापन केली, काय केलं, हा सगळा भाग जो आहे ना खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं फोकस तुमचा या ठिकाणी असला पाहिजे. ही टेस्ट तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर लेक्चरच्या फोल्डरमध्ये पण भेटेल आणि जे तुमचे ऑफिशियली टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून ठेवलेले आहेत तिथं सुद्धा तुम्हाला ही टेस्ट अपलोड केली जाईल. राईट, ही फर्स्ट टेस्ट आहे ऑब्व्हियसली सगळ्यांसाठी. सो मी एवढंच म्हणेल की त्याच्यात पुढं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलेले आहेत. ओके, चलो. हां, जे एक्सप्लेनेशन कवर केलेले आहेत थोडंसं दिल्लीचे पुस्तकं किंवा आपण म्हणू UPSCचे कंटेंट असल्यासारखी पुस्तकं आहेत, तेवढं कृपया करून थोडंसं समजून घ्याल. खालीलपैकी कोणता किल्ला ब्रिटिशांनी भारतात बांधला होता? ठीक आहे, पोलवरती उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे, इकडे नाही, इकडे नाही. ठीक आहे, युअर पोल स्टार्ट नाव. फोर्ट सेंट एंजेलो, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेविड, फोर्ट विल्यम. ठीक आहे, ब्रिटिशांनी भारतात बांधला होता तर तो फोर्ट सेंट जॉर्ज होता. ओके, फोर्ट सेंट जॉर्ज. फोर्ट विल्यम कलकत्तामध्ये बांधला होता, पण त्याच्या आधीच फोर्ट सेंट जॉर्ज चेन्नईमध्ये 1644ला बांधला होता. फोर्ट सेंट डेव्हिड मद्रासला सेटअप केला गेला होता. ठीक आहे, एक मिनिट, अरे सॉरी, भारतात बांधला होता. ॲक्च्युली हा भारतात बांधला नव्हता असा प्रश्न सेट करायला पाहिजे होता. ओके, वेट 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 आता येतो आवाज? फिरवता फिरवता क्वेश्चन फिरला होता. ठीक आहे, याचं मी करेक्शन करून देईल, डोंट वरी. याचं उत्तर एक पाहिजे होतं, म्हणजे ए. तेवढं करेक्शन करून घ्याल. 1 दिवसची लढाई कोणामध्ये झाली होती किंवा कशामध्ये झाली, कोणत्या भागांमध्ये किंवा कोणत्या पर्यायानुसार तुम्ही उत्तर द्या. चला, युअर पोल स्टार्ट नाव. ॲपमध्ये तुम्हाला पोल येतो. जर इंटरनेट स्पीड चांगला असेल तर येईल, जर स्लो असेल इंटरनेट स्पीड
तुमचं, तर तो येत नाही. तर 1 दिवसची जी लढाई आहे ती ब्रिटिश आणि डच कंपनी, डच आणि पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच, ब्रिटिश आणि फ्रेंच कंपन्यांमध्ये लढली गेली होती. ठीक आहे, दिलं उत्तर. आपल्या भारतामध्ये जेव्हा हे स्टार्ट केलं गेलं होतं, तर बघा युरोपमध्ये एक मोठं युद्ध सुरू झालं होतं. युरोपमधील 7 वर्षाचं एक युद्ध होतं, 7 वर्षांचं युद्ध झालं होतं. म्हणजे 7 वर्षांचं युद्ध ॲक्च्युअलमध्ये खूप लांबलचक होतं. ठीक आहे, या 7 वर्षांच्या युद्धामध्ये आपल्या भारतात सुद्धा त्याचा असर पडला आणि भारतामध्ये एक साधारणतः 1762च्या काळामध्ये 1 दिवसची लढाई झाली होती. या 1762च्या काळामध्ये तसं तर 1762 नाही, 1770, तर लिहून घ्याल. 1 दिवसची जी लढाई झाली होती ही 1760च्या काळामध्ये झाली होती. 1760 जी झाली होती 22 जानेवारी 1760. ठीक आहे, लक्षात. 1 दिवस हा एक कर्नाटकातला किल्ला होता. काय होता? तर कर्नाटकमधील किल्ला. आता ऑब्विसली ह्याची लक्षात ठेवणं गरजेची आहे डेट, 22 जानेवारी 1760. या ठिकाणची जी लढाई आहे ती 3rd अँग्लो फ्रेंच वॉरमध्ये झाली होती. फ्रेंच अँग्लो वॉर. ठीक आहे, हा लक्षात. यावेळेस ब्रिटिशांचा जो सेनापती होता, म्हणजे इंग्रजांचा जो सेनापती होता, तो होता आयरकुट. आयरकुट हा इंग्रजांचा सेनापती होता. तर फ्रेंच लोकांचा जो सेनापती होता तो होता बुसी. आणि स्वतः या ठिकाणी बुसीला, ठीक आहे, स्वतः याच ठिकाणी बुसीला युद्धकैदीमधून पकडण्यात आलं होतं. असो, लक्षात. तर या ठिकाणी पॉंडिचेरी या युद्धामधून किंवा या लढाईमधून इंग्रजांना पॉंडिचेरी भेटलं होतं. पॉंडिचेरी, जिंजी व माही बंदर याचा निर्णायक जो काही हे झाला, तर त्याच्यातून पॉंडिचेरी, लक्षात ठेवा काही पॉईंट विचारले जातात. पॉंडिचेरी इंग्रजांनी जिंकले होते. ठीक आहे, पूर्णपणे पॉंडिचेरी हातात घेतलं होतं. तर ही 1 दिवसची लढाई यात महत्त्वाचा होता. पुढे मी तुम्हाला दिलेलं आहे एक्सप्लेनेशन, नंतर आरामशीर कव्हर करून घ्या. चलो, सुरुवातीला ब्रिटिश इंडिया कंपनीचा हेतू भारतात येण्याचा काय होता? ठीक आहे, युअर पोल येत नसेल तर इंटरनेट स्पीड स्लो आहे असे समजावे. ठीक आहे, सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हेतू काय होता? व्यापार आणि प्रदेश. व्यापार प्रदेश नाही, व्यापार आणि प्रदेश दोन्ही नाही, फक्त प्रदेश, वरीलपैकी काहीही नाही. नक्की काय उद्देश होता? ठीक, ज्या लोकांना पोल येत नाही त्या लोकांनी तुमच्याकडे टिक करून ठेवा, नंतर मी उत्तर सांगत जाईल. त्यातली किती उत्तर आलेत ते तेवढे तुम्ही टॅली नंतर करून घ्याल. पण ॲपमध्ये कमेंट बॉक्समध्ये सहसा कमेंट करत जाऊ नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नका उत्तराच्या. तुम्ही तिकडं बाजूला तुमच्याकडे एक सूची बनवा, त्या सूचीवरती टिक करत झालं की हा क्वेश्चन माझा बरोबर आला, चूक आला. सांगूच नका काही. सर्वांना नम्र विनंती आहे, सांगू नका. ठीक आहे, सांगण्यात अर्थच नाही. ओके, तर सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हेतू होता व्यापार, प्रदेश नव्हता. प्रदेश त्यांना मिळवायचाच नव्हता, त्यांना फक्त व्यापार करायचा होता. ठीक आहे, व्यापार आणि प्रदेश अशा दोन्ही नव्हतं. फक्त प्रदेश ते पण नव्हतं, वरीलपैकी काही नाही ते पण नव्हतं. या ठिकाणी फक्त एकच आहे. हा चॉकलेट क्वेश्चन आहे आणि हा जनरली आयोग विचारतो तुम्हाला, फिरून विचारेल पण विचारेल. ठीक आहे, फिरून विचारेल पण विचारेल. तर या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येतील. पुढचं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात
पहिला कारखाना कुठे उघडला? मसुलीपट्टनम, सुरत, भरूच की मुंबईन्स? युअर पोल स्टार्ट. नाव. आताच सांगितलं होतं, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती, ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो सेंटर होता तो होता पश्चिम किनारपट्टीचा भाग. त्यांना पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये पोर्तुगीज लोकांचा आणि फ्रेंच लोकांचा तर नव्हता, पण पोर्तुगीज आणि डच लोकांची कॉम्पिटिशन होती. त्याच्यामुळे त्यांनी पश्चिमेकडच्या किनारपट्टीवरती आपला फोकस ठेवला होता. आणि इंग्रज आपल्या भारतात येण्याच्या आधीच काही वर्ष आपल्याकडे डच पण येऊन बसले होते. त्याच्यामुळे डच आणि पोर्तुगीजांचा प्रभाव आपल्या भारतात होता. कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंग्रज येण्याच्या आधी पहिले 2 सत्ता आपल्या भारतात कोण आल्या होत्या? तर त्या आल्या होत्या पोर्तुगीज आणि डच. आता भारतात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे बंदर होतं ते म्हणजे सुरत होतं. मुंबईवरती त्या काळात पोर्तुगीजांचा कब्जा होता. मुंबई हे नंतर मिळाले इंग्रजांना, पण आधी पोर्तुगीजांचा कब्जा कशावर होता? मुंबई. लक्षात? मुंबईवरती, वसईवरती आणि सुरतवरती सुद्धा होता. पण सुरतमध्ये त्यांना वखार स्थापन करण्याची परमिशन भेटली होती. त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी इंग्रजांच्या ज्या वखारी आहेत ह्या लक्षात ठेवा. इंग्रज खूप महत्त्वाचे आहेत. मी परत एकदा सांगतो, कारण की आपल्यावरती सर्वात जास्त राज्य यांनीच केलेली आहे. ठीक आहे. मग सुरतमध्ये त्यांची जी वखार होती ती सगळ्यात पहिले तर स्थापन झाली, परंतु ऑफिशियली वखार त्यांची जी सुरतची आहे ती 1613 मध्ये. 1613 मध्ये एक ऑफिशियल फरमान काढलं गेलं. आणि हे फरमान कोणी काढलं? आता ह्याचे काही एक्सप्लेनेशन पुढे नाही दिले, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगायचा प्रयत्न करतोय. तर हे ऑफिशियल फरमान जे होते ते जहांगीरानं दिले होते. ठीक आहे. कुठे दिले होते? तर जहांगीर. लक्षात ठेवा, कोणी काढली होती? तर जहांगीराने हे फरमान काढलं होतं. कुणी काढलं होतं? जहांगीर. मी परत एकदा सांगतो, जहांगीर. ठीक आहे. पुढे 1618 पर्यंत त्यांना भडोच आणि आग्रा. 1618 पर्यंत त्यांना भडोच, आग्रा आणि अहमदाबाद या ठिकाणी सुद्धा वखारी स्थापन करायला परमिशन मिळाली. आणि हळूहळू त्यांनी मग आपला व्यापार आपल्या भारतामध्ये केंद्रित केला. तर सगळ्यात पहिले कोणत्या एरियामध्ये केला? तर त्यांनी गुजरातच्या किंवा सुरतच्या प्रदेशामध्ये त्यांनी स्वतःची आपली फोकस ठेवून एक वखार स्थापन केली होती. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. बंगालमधील हुगळी येथे पहिला ब्रिटिश कारखाना सुरू करण्यास कोणी परवानगी दिली होती? शहाज शुजा, मुर्शिद कुली खान, सुजाउद्दीन की अलीवर्दी खान? इंग्रजांची वखार हुगळीमध्ये 1651च्या काळामध्ये स्थापन झाली होती. 1651 हा एक क्लू आहे. जस्ट 1 मिनिट. अरे मी पोलच द्यायचं विसरलो. हे असंच होतं, पोल असला ना की प्रॉब्लेम जातो, की हे बघू की ते बघू, ते बघू की हे बघू, असं होतं. जस्ट 1 मिनिट. बापरे, चलो बताओ. त्या काळात कोण होतं? बंगालमधील हुगळी येथे जो पहिला ब्रिटिश कारखाना जो सुरू झाला, ठीक आहे, तो कोणाच्या काळात झाला? तर शहाजहानच्या काळात झाला होता. ठीक आहे. त्यावेळेस मुघल बादशाह कोण होता? मुघल बादशाह शहाजहान. आणि या मुघल बादशाहच्या शहाजहानच्या अंतर्गत
किंवा शहाजहानच्या अंतर्गतच एक त्या ठिकाणी महत्त्वाचा सुभेदार होता. ओके, त्या सुभेदाराचं नाव होतं शाह सुजा. मुघल बादशाहच्या अंतर्गत बंगालचा सुभेदार शाह सुजा होता आणि या शाह सुजाच्या अंतर्गत ही वखार स्थापन केली गेली होती. ठीक आहे, तर हुगळीमध्ये 1651ला शाह सुजा याच्या अंतर्गत हे कार्य झालं होतं. मी परत एकदा सांगतो, शहाजहान हा त्या काळात कोण होता, तर मेन आपला मुघल बादशाह होता भारताचा किंवा पूर्ण सल्तनतचा. दिल्ली सल्तनत त्याच्याच अंडरमध्ये काम होती असं समजून चला. तर हे पॉईंट्स एक्स्ट्रा ॲड करून घ्याल. ठीक आहे, नेक्स्ट, बंगालचे स्वतंत्र राज्य कोणी स्थापन केले आणि का स्थापन केले ह्याची मी पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगितली होती. ठीक आहे, तुमचा पोल सुरू झालाय आता. म्हणजे आता मी काय केलेलं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला एक सिंपल पॅटर्न दिलेला आहे. सिंपल पॅटर्न म्हणजे फॅक्च्युअल डाटा असं समजून चला. यानंतर जे असतील ते म्हणजे घडामोडींवरती असतील. आता सेकंड चॅप्टर जसा माझा कंप्लीट होईल, बाकीच्या भारतीय लोकांच्या सगळ्या घडामोडी, त्यांच्यासोबतचे युद्ध, त्यांचं साम्राज्य विस्तार, म्हणजे आता हे फक्त युरोपियनांचं आगमन चाललंय, बरोबर. मग युरोपियनचं आगमन झालं त्यावेळेस आपल्या भारतातली काय पण परिस्थिती होती, कोणता राज्य कुठं होतं, आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊया ब्रिटिश लोकांचे जे काही जिथे जिथे लढाई झाल्या तो भाग. आणि जो भाग आपल्याला कव्हर करायचा आहे नेक्स्ट वीकमध्ये. असंही होऊ शकतं की तुम्हाला मी सांगून तुमच्या टेस्ट घेत जाईल. मी पहिले आधीच एक सांगतो, मला ते कमिटमेंट करायला आवडतच नाही की वीकली टेस्ट होईल आणि काय होईल, कारण की पहिली गोष्ट वीकली टेस्ट होण्यासाठी पहिले वीकली टार्गेट ठेवावं लागतात आणि माझे टार्गेट तसे काय नसतात. मी टार्गेट ठेवून कधीच शिकवत नाही. मला एकच असतं की चॅप्टर तुमच्या डोक्यात घुसवला पाहिजे. तर चॅप्टर जसा संपला, आता ही पहिली टेस्ट आहे आणि एक अचानक 5 टेस्ट माझ्या एकाच वेळेस आल्यात. तर 5 टेस्ट एकाच वेळेस आल्या त्यामुळे मला पण सुधारलं नव्हतं आणि खूप सारे क्वेश्चन्स झाले होते. तर चॅप्टर संपला की आपल्याला टेस्ट घ्यायची. म्हणजे जे ट्रेडिशनल तुम्ही जे शिकता ना आपल्या बॅचमध्ये की फक्त शिकत जायचं शिकत जायचं शिकत जायचं शिकत जायचं, तसं आपलं होणार नाही आहे. आपण चॅप्टर वाईज जाणार आहोत की बाबा हा चॅप्टर आहे, चॅप्टर 2 तुमचा संपला, तुम्हाला वेळ दिला जाईल, ओके, आणि तुमच्या टेस्ट घेतल्या जाईल. आणि मी सुद्धा आता आमच्या टीमसोबत आता हेच प्लॅनिंग करतोय की ऑलरेडी आपला सेकंड चॅप्टर कधी संपणार आहे त्याच्याच आधी सेकंड चॅप्टरची टेस्ट रेडी करून ठेवायची. आलं लक्षात? त्याच्यामुळं चॅप्टर संपला की तुम्हाला टेस्ट, त्याच्या आधी टेस्टच्या 1 दिवस आधी, ओके, 1 दिवस आधी तुम्हाला काय केले जाईल, तर डाऊट सॉल्विंग सेशन ठेवला जाईल. तुमचे डाऊट्स सगळे सॉल्व केले जातील. त्याच्यासाठी मग आपण डाऊट सॉल्विंग सेशन किंवा रिव्हिजन अशा बेसिसवर आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. मला ते करायचं होतं, परंतु टेस्टचा लोड असल्यामुळे मला ते काही यावेळेस करता नाही आलं. नेक्स्ट वेळेपासून आपण ते सेट करूया. वेळ आणि टेस्ट ह्याचा सेटअप करायचा. तर ह्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे सगळ्यांनी. ह्याचं उत्तर होतं मुर्शिद कुली खान. तर मुर्शिद कुली खानला औरंगजेबानं, मुर्शिद कुली खान जो होता, या मुर्शिद कुली खानला औरंगजेबानं 1700 मध्ये बंगालचा सुभेदार बनवला होता. औरंगजेबने याला 1700 मध्ये बंगाल दिला होता. आणि पुढे जाऊन बंगालमधील अराजकता बघून, ठीक आहे, बंगालमधील अराजकता बघून फरुख सियारच्या म्हणजे बंगालमध्ये नाही, दिल्लीतली अराजकता बघून फरुख सियारच्या काळात, ओके, फरुख सियारच्या काळात 1717 मध्ये त्याने पुन्हा सुभेदारकी मिळवली. फरुख सियार म्हणजे औरंगजेबच्या काळात आणि फरुख सियारच्या काळात, या दोन्ही काळामध्ये त्यांनी काय केली होती, तर सुभेदारकी मिळवली होती. आणि यानेच, ठीक आहे, यानेच मुर्शिद कुली खान यानेच आपली जी राजधानी आहे ती ढाक्यावरून, ओके, मुर्शिदाबादला नेली होती. याने आपली राजधानी हलवली होती ढाकावरून कुठं, मुर्शिदाबाद. मुर्शिदाबाद ह्या शहराचं नाव मुर्शिदवरूनच ठेवलेलं आहे. म्हणजे मुर्शिद कुली खानच्याच नावावरून मुर्शिदाबाद असं नाव ठेवलं होतं. ढाका ही सेटअप केला गेला होता. तर या बंगालमध्ये पुन्हा एकदा अलीवर्दी खान नावाचा एक व्यक्ती आला होता. आणि अलीवर्दी खान याने, ओके, सुजाउद्दीन वगैरे या सगळ्या लोकांना हटवून, ठीक आहे, सुजाउद्दीन वगैरे ह्या सगळ्या लोकांना हटवून
त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली होती. आणि अलीवर्दी म्हणजे बघा साधी सिंपल गोष्ट आहे, मुर्शिद कुली खान, त्याच्यानंतर सुजाउद्दीन, सुजाउद्दीन नंतर अलीवर्दी खान, अलीवर्दी खान नंतर सिराजुद्दौला. हे 4 शासक बंगालचे लक्षात ठेवायचे. हे 4 शासक बंगालचे खूप महत्त्वाचे आहेत. आणि या 4 शासकांच्या काळात ब्रिटिशांनी काय केलं यांच्यासोबत हे खूप इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, त्यामुळे हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुर्शिद कुली खान हे लक्षात ठेवा. अलीवर्दी खान हा काय होता, तर अलीवर्दी खान हा तिसरा शासक होता ज्याने 1740 मध्ये बंगाल आपल्या ताब्यात घेतलं होतं. अलीवर्दी खान हा पहिले तर बिहारचा एक उप गव्हर्नर किंवा उप सुभेदार होता आणि त्याने चॅलेंज केलं होतं सुजाउद्दीनला आणि त्या सुजाउद्दीनला चॅलेंज करून त्याने सत्ता बळकट केली होती. नंतर त्याच्यानंतर त्याचा नातू सिराजुद्दौला बंगालच्या गादीवर बसला होता. ओके, पण बंगालच्या गादीवर बसण्याआधीच अलीवर्दी खानने एक प्रॉपर म्हणजे एक खूप छान पद्धतीनं तिथं नियोजन केलं होतं. जवळपास 1740 ते 1756 पर्यंत त्याने त्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी उपभोगला होता. आणि या कार्यकाळाच्या शेवटी त्यांनी एक गोष्ट सिराजला सांगून गेला होता की हे युरोपियन मधमाशी सारखे आहेत. ठीक आहे, मधमाशांना त्रास द्यायचा नाही, मधमाशांना त्रास दिला तर मधमाशी डंक मारतील आणि मारून टाकतील. आणि सिराजने ते ऐकलं नाही. असो, तर तुम्हाला पुढं लक्षात येईलच. तर ही झाली एक बेसिक प्रेझेंटेशन. बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी मिळालेल्या आहे. सर जॉर्ज ऑक्सिडेन कोण होते? युअर पोल स्टार्ट. सर जॉर्ज ऑक्सिडेन हे कोण होते? युअर पोल स्टार्ट नाव. चला, सगळ्यांना एक मुंबईची स्टोरी माहितीच असेल की 1661 मध्ये ब्रिटिश राजा, ओके, ब्रिटिश राजा, ब्रिटिश सम्राट चार्ल्स दुसरा 1661 ला एक मोठा विवाह पार पडला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची खूप ख्याती होती. चार्ल्स सेकंड हा होता युकेचा किंग. याचा विवाह याचा शुभमंगल कोणाबरोबर झालं होतं? कॅथरीनशी. ही कोण होती? तर ती पोर्तुगालची राजकुमारी होती. पोर्तुगालची राजकुमारी होती म्हणजेच पोर्तुगीज होती. तर युके आणि पोर्तुगाल आता एक काय झालं होतं, संबंधामध्ये आलं होतं. आणि त्याच्यामुळे पोर्तुगालच्या राजानं खुश होऊन, पोर्तुगालचा जो राजा आहे या राजानं खुश होऊन किंगला म्हणजे चार्ल्सला एक आंदन दिलं. आपण त्याच्याकडं आपल्याकडं आपण दहेज म्हणतो आपण किंवा हुंडा म्हणतो. आंदन किंवा एक हुंडा म्हणून पूर्वेकडील सर्वात महत्त्वाचं व्यापारी केंद्र, पूर्वेकडील महत्त्वाचं व्यापारी केंद्र म्हणून काय देण्यात आलं होतं? काय दिलं? तर आंदन म्हणून मुंबई दिलं. आता मुंबई तर त्याच्याकडं होतं, 1661 लाच मुंबई मिळालं होतं. म्हणजे मुंबई आता चार्ल्सचं होतं. त्या मुंबईचा तो काही करू शकत होता, परंतु चार्ल्सला तेवढं काय मॅटर नव्हतं त्या मुंबईचा. शेवटी ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई रेंटवर मिळेल का असं सांगितलं. सो 1668च्या काळात, ओके, 1668, ओके, 1668च्या काळामध्ये हे ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर मिळालं. ओके, ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर ते मिळालं. हे पॉईंट लक्षात ठेवा. आणि 1668ला जेव्हा भाडे तत्वावर ईस्ट इंडिया कंपनीला मिळालं तेव्हा बॉम्बेचा पहिला राज्यपाल म्हणजे पहिला गव्हर्नर म्हणून त्या काळात त्या वखारीचा, बरं का, बॉम्बेचा वखारीचा सर जॉर्ज ऑक्सिडेन हे होते. तर इतिहासामध्ये कुठेतरी हा माणूस गायब झालेला आहे. तर ह्याला थोडासा उकरून काढायचा बाहेर मी प्रयत्न केलेला आहे. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो.
बरं ठीक आहे, नाही येत पोल, टेन्शन घेऊ नका. तुम्ही एक वहीवरती ओके एक वहीचं पेज घ्या, त्या वहीच्या पेजवरती सगळ्या गोष्टी लिहून ठेवा आणि ते लिहून सिस्टमॅटिकली तुम्ही मला सेट करा. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही मला कमेंट करून मी तर काही पोल सुरू करू शकत नाही ना. ठीक आहे, त्यांना कमांडर इन चीफ म्हणून नेमलं होतं, त्यांच्या पुढचा एक भाग मी दिलेला. ओके, एका सम्राटानं इंग्रजांना व्यापार सुलभ करण्यासाठी एक फरमान दिलं होतं, तो कोणता? युअर पोल स्टार्ट नाव. बघितला, वाचला प्रश्न, चला उत्तर द्या. ईस्ट इंडिया कंपनीला 1718 मध्ये किंवा 1618 मध्ये खूप महत्वाचं एक फरमान पण मिळालं होतं, पण त्याच्यानंतर 1718 मध्ये तर आणखी एक खास फरमान मिळालं होतं आणि त्या फरमानाला खास ओळखलंच जातं. असं समजून चला की त्या फरमानाची ओळखच आहे. ठीक आहे, मुघल सम्राटाने इंग्रजांना एक खास व्यापार सुलभ करण्यासाठी एक फरमान दिलं होतं आणि ते फरमान दिलं होतं कोणी? तर येस, ते फरमान दिलं होतं फारुख सियारनं. फारुख सियारचा कालावधी तसा खूप कॉम्प्लिकेटेड होता. फारुख सियार जास्त काळ या ठिकाणी फोकसमध्ये नव्हता, पण फारुख सियार ठीक आहे एक 1713 पासून ते 1719 पर्यंत मुघल सम्राट म्हणून त्यांनी काम केलं होतं. फारुख सियार जो होता तो काय केलं होतं त्यांनी 1719 पर्यंत काम केलं होतं आणि या 1713 ते 1719च्या काळामध्ये फारुख सियारने इंग्रजांना खूप मोठ्या प्रमाणात व्यापार सुलभ करून दिले होते. म्हणजे अक्षरशः बंगाल वगैरे ह्या प्रदेशामध्ये त्याला व्यापार करायला फोकस ठेवला होता. तो 1717चा फरमान म्हणून फेमस आहे. 1717चा फरमान. ठीक आहे, लक्षात. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण बंगालमध्ये केवळ 3000 रुपयांना करमुक्त व्यापाराचे अधिकार खरेदी केले होते. 3000 रुपये फारुख सियारला दिले होते, फक्त 3000 रुपये. म्हणजे आपले भारतीय बादशाह असे होते की ज्यांना फक्त पैसा द्या ते लगेच तुम्हाला फरमान देतील, अशा टाईपचे हे लोक होते. या टाईपचे लोक होते की खतरनाक. म्हणजे 3000, फक्त 3000 रुपये, 3 लाख पण नाही रे, केवळ 3000 रुपयांना करमुक्त व्यापाराचा अधिकार केला होता. नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण किती मोठी चुकी केली, कारण की या अधिकारामुळं पूर्ण मुघल टेरिटरी ओके पूर्ण मुघल टेरिटरी हे काय झाली होती, तर ही व्यापारासाठी खोली झाली होती ब्रिटिशांना. पूर्ण मुघल टेरिटरी विचार करा. म्हणजे कुठलाही नवाब इंग्रजांना आता विरोध करू शकत नव्हता, कारण की डायरेक्ट हिंदुस्थानच्या मुघल बादशाहने ही काय दिली होती, परमिशन दिली होती. असो, तर ह्या अशा काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, सहाय्यक युतीची प्रणाली स्वीकारणारा पहिला भारतीय मूळ शासक कोण होता? ज्याने सहाय्यक युती स्वीकारली होती. अलायन्स बनवणं म्हणजे युती करणं हे त्यांनी सगळ्यात पहिले स्वीकारलं होतं. तुमचा पोल स्टार्ट नाव. सगळ्यात पहिले युती करायचे फरमान याने स्वीकारलेले होते. सगळ्यात पहिले फरमान याने स्वीकारले होते, ते कोण होता? अलायन्स म्हणतो ना आपण, युती, तर ते कोण होता? युती करणारा कोण होता? व्हेरी गुड, तो कोण होता? अवधचा नवाब. अवधचा नवाब खूप आगाव होता. आगाव म्हणजे थोडक्यात असा होता की तो बरोबर अशा ठिकाणी बसला होता अवध. त्याला माहिती होतं की या प्रदेशामध्ये ओके अवधचा जो भाग आहे, नाही हैदराबादचा निजाम नाही, हैदराबादच्या निजामने पहिला ओके नव्हता, तो कोण होता? अवधचा होता. अवधच्या या बाजूला दिल्ली होतं आणि या दिल्लीवरती सतत अफगाणिस्तानच्या शासकाचे हल्ले व्हायचे. तो कंटिन्यू हल्ला करायचा दिल्लीवर.
ठीक आहे. इकडं बंगाल, या बंगालमध्ये प्लासी नंतर सगळं चित्रच पलटलं. ओके, प्लासी बक्सार या साईडनं पूर्ण चित्रच पलटलं. त्याच्यामुळं त्यांनी एकच ठरवलं की आपण सगळ्यांनी एकजूट होणं गरजेचं आहे. म्हणजे भारतीय लोकांना एकजूट करा, भारतीयांना एकजूट करा, असं यांनी ठरवलं होतं. आणि अवधच्याच नवाबानं आगाऊपणा केला होता बक्सारचा. ठीक आहे. मला सांगा, हा इतर बिचारा येऊन त्या दिल्लीला बसलेला, ओके, बादशाह, इकडून तो मीर कासिम तिकडं अवधला येऊन बसलेला, हे सगळे जे येऊन बसले होते तिथे, त्यांनी काय केलं होतं? अवधच्याच नवाबाला, ओके, अवधच्या नवाबानेच त्यांना बोलवलं होतं की बाबा तुम्ही या, आपण तयारी करू आणि लढू. तर इथं ओके, इथं काय समजून घ्यायचं? सहाय्यक युती म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं त्यांनी प्रयत्न केला होता. हा पहिला प्रयत्न झाला होता बक्सारच्या युद्धामध्ये. त्याच्यामुळे बक्सारचं युद्ध हे पहिलं अलायन्स होतं आपल्या इंडियन लोकांचं. ठीक आहे. त्याच्यानंतर खूप जास्त अलायन्स झाले नाहीत, कारण की इंग्रजांना कळून चुकलं की अलायन्स करून काहीही उपयोग नाही. ठीक आहे. चला, इथं मी सगळ्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढे कालिदासच्या शकुंतला आहे. आता हा मी क्वेश्चन जाणून बुजून विचारलेला आहे, पण ह्याचं मी एक्सप्लेनेशन काही बॅचमध्ये दिलं होतं. ठीक आहे. प्रश्न अवघड म्हणजे कदाचित आउट ऑफ द बॉक्स असू शकतो, कारण असे काही क्वेश्चन्स येतातच आपल्याला. ठीक आहे. कालिदासच्या शकुंतला या पहिला इंग्रजी अनुवाद 1781 मध्ये प्रकाशित झाला. तो कोणी अनुवादित केला होता? चार्ल्स विल्किन्स, जोहन, ओके, जेम्स की विल्यम्स जोन्स? बेसिक सांगून द्या, असं काही खूप अशी अपेक्षा नाही आहे क्वेश्चन्स कडनं मला पण, कारण की तुम्ही एक मिनिट द्या मला फक्त. ओके, ते होते विल्यम जोन्स. ठीक आहे. कोण होते? विल्यम जोन्स. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. ब्लॅक होल ट्रेजेडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कैद्यांची खरी संख्या किती होती? ठीक आहे. याच्यामध्ये चलो, युअर पोल स्टार्ट नाव. बोला. सॉरी 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 इथं मृत्युमुखी सोडून द्या. कैद्यांची मृत्युमुखी पडली कैद्यांची खरी संख्या नाही, फक्त कैदी विचारले. क्वेश्चनचं आन्सर थोडं पुढं मागं झालं. कैदी किती होते? कैदी किती होते याच्यावरती सांगा. ठीक आहे. ब्लॅक होल ट्रेजेडीमध्ये
जे कैदी होते ते कैदी होते 146. ही ब्लॅक होल ट्रेजेडी 20 जून 1756च्या काळात झाली होती. कधी झाली होती? तर 20 जून 1756. ठीक आहे. 146 पैकी 123 यांचा मृत्यू झाला होता. 123 लोकांचा मृत्यू झाला होता. केवळ 23 जणच वाचले होते. 146 यस 146 त्या ठिकाणी ठेवले गेले होते. 18x14ची रूम होती आणि 18x14 ची जी रूम आहे या रूममध्ये प्राणवायू आणि तिथं असलेली दमटपणा ह्याच्यामुळं मृत्युमुखी पडले होते. तर ब्लॅक होल ट्रेजेडी हा प्लासी वॉरचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे. काय आहे तर एक मोठा टर्निंग पॉईंट या ठिकाणी होता. याच्यानंतर 23 जून 1757ला प्लासीची लढाई झाली होती. त्यामुळे बंगालचं ज्यावेळेस अनेक्सेशन झालं किंवा बंगाल ज्यावेळेस कॅप्चर केलं इंग्रजांनी त्यावेळेस काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. त्या घडामोडींकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या कराराद्वारे इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळाले? ठीक आहे. युअर पोल स्टार्ट नाव. कोणता हा तह होता? मध्ये ठीक आहे 1765 बक्सारच्या लढाई जी झाली. बक्सारची लढाई झाली 22 ऑक्टोबरला बरं का रे बाबांनो. 22 ऑक्टोबरला बक्सारची लढाई झाली. वर्ष काय होतं तर 1764. तर 1764च्या काळामध्ये ही लढाई झाली. ही लढाई झाली होती दिल्लीचा बादशाह ओके शाह आलम, दिल्लीचा बादशाह शाह आलम, अवधचा नवाब ठीक आहे अवधचा नवाब सुजा उद्दौला आणि भगोडा नवाब बंगालचा कोण होता तर तो मीर कासिम. अशा 3 लोकांच्या युतीतून इंग्रजांच्या सेनेबरोबर यांची लढाई झाली होती. इंग्रजांचं जे नेतृत्व केलं होतं ते मेजर हेक्टर मंड्रो. इंग्रजांचं जे नेतृत्व केलं होतं ते मेजर हेक्टर मंड्रो यांनी केलं होतं. आणि या तिघांच्या सोबत ज्यावेळेस लढाई झाली इंग्रजांची तर इंग्रजांनी ऑब्व्हियसली त्यांना हरवलं. ठीक आहे. आणि इंग्रजांच्या या लढाईनंतर इंग्रजांनी नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर अवधच्या बादशाहानं जे मुघलांच्या सोबत चुकीचे काही व्यवहार केले होते ते सुधारवणे या सगळ्या गोष्टींसाठी एक प्रॉपर असा तह झाला होता. आणि ह्या तहलाच अलाहाबादचा तह म्हटलं जातं. या लक्षात घ्या या तहाच्या वेळेस एक इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होता. तो इंग्रज अधिकारी कोण? एनीवन? एक तहाच्या वेळेस एक इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होता. कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. कोण होता तो? रॉबर्ट क्लाइव्ह होता. तर रॉबर्ट क्लाइव्ह, मुघल बादशाह शाह आलम, अवधचा नवाब सुजाउद्दौला यांच्यामध्ये हा तह झाला होता. मीर कासिम त्या ठिकाणी नव्हता. मीर कासिम सोबत हा तह झाला नव्हता. मीर कासिमला भगोडा घोषित केलं होतं. तिथून तो मीर कासिम पळून गेला होता. पुढे तो 1777 मध्ये मरण पावला होता. सोडून द्यातच. ठीक आहे. ओके. हा होता क. त्यानंतरचा क्वेश्चन. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले निर्णायक लष्करी यश कोणते? निर्णायक जे लष्करी यश होते ते कोणते? युअर पोल स्टार्ट. आता जरा नीट उत्तर द्या. विचार करून उत्तर द्या. गडबड घोटाळा करू नका.
ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले निर्णायक लष्करी यश. दिवाणी अधिकार मिळाले होते ना या युद्धामध्ये. एक असं यश होतं व्हेरी गुड. काय मिळालं तिथं? तर एक निर्णायक यश मिळालं होतं. तर हे जे निर्णायक यश मिळालं होतं ईस्ट इंडिया कंपनीचं ते होतं बक्सारच्या युद्धामध्ये. प्लासीचं युद्ध हे निर्णायक नव्हतं. ठीक आहे. प्लासीच्या युद्धामध्ये फक्त त्यांना बंगालपुरताच एक भाग मिळाला होता. त्यांना दिवाणी अधिकार थोडीच मिळाला होता बंगालमध्ये. प्लासीच्या युद्धाने फक्त त्यांनी सत्ता बदल केला होता. ओके. त्याने काय बोलवलं होतं? त्यांनी निर्णायक यश नव्हतं मिळालं. निर्णायक जे पहिलं म्हणता येईल ते बक्सारचं युद्ध. म्हणून बघा बरेचदा पुस्तकांमध्ये असं लिहिलं आहे की प्लासीच्या युद्धामध्ये युद्धामुळे इंग्रज बंगालमध्ये आले आणि भारतामध्ये त्यांचे जे पाय रुतले गेले आणि इंग्रजांना ज्यावेळेस सत्तेची लालसा जी निर्माण झाली ती सत्तेची लालसा निर्माण झाली बक्सारच्या युद्धामधून. कारण की त्या बक्सारच्या युद्धामधून त्यांना एवढं लक्षात आलं की भारतीय लोकांची सेना जी आहे ना ही एवढी परफेक्टली नाही आहे. तिथं ती एवढी व्यवस्थित व्यवस्थित ती लढत नाही आहे. त्याच्यामुळे बक्सारचं युद्ध हेच महत्त्वाचं ठरलं. ठीक आहे. निर्णायक पहिलं युद्ध. बरोबर आहे बाबांनो, दुसरं नाही. चलो. अलाहाबादचा तह झाल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचे उपदिवाण म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? बंगालचा उपदिवाण. ठीक आहे. युअर पोल स्टार्ट. नाव. अलाहाबादचा तह झाला होता. या तहानंतर इंग्रजांना काय मिळालं होतं? तर एक दिवाणी अधिकार मिळाला होता. इंग्रजांना जो दिवाणी अधिकार मिळाला होता या दिवाणी अधिकारातून इंग्रजांनी त्या प्रदेशामध्ये ठीक आहे त्या प्रदेशामध्ये कर गोळा करण्याची कामं सुरू केली. ठीक आहे. कर गोळा करण्याची कामं सुरू केली. तर ही कर गोळा करण्याच्या कामामध्ये त्यांना उपदिवाण नेमावं लागत होते. तर त्यांनी 2 उपदिवाण नेमले होते. त्यांनी किती नेमले होते? 2 उपदिवाण. एक होते मोहम्मद राजा खान. मोहम्मद राजा खान हे बंगालसाठी होते. कशासाठी होते? तर बंगालचे उपदिवाण होते. तर बिहारसाठी त्यांनी बिहारसाठी राजा राजा सिताब रॉय. बिहारसाठी राजा सिताब रॉय यांची नेमणूक केली होती. हे उपदिवाण होते. कुठे होते उपदिवाण म्हणून? तर बिहारसाठी होते. ओके. तर हे पॉइंट्स लक्षात असू द्या. बंगालसाठी कोण होते? तर मोहम्मद राजा खान. हे भारतीय होते असं समजून चला. ठीक आहे. चला पुढचा पॉइंट. खालीलपैकी कोण मीर कासिम आणि सुजाउद्दौला यांच्यासोबत इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध युद्ध पुकारण्यात सामील झाले आणि नंतर बक्सारच्या लढाईत ब्रिटिशांनी त्यांचा पराभव केला? फरुख सियार होता का? जहांदर शाह होता का? मोहम्मद शाह होता की शाह आलम दुसरा होता? आता हे तरी उत्तर नीट द्या. अरे यार काय झालं पोलला? चला कमेंट करून घ्या किंवा तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा. इथून माऊस सेट होत नाही. झाला 1 मिनिट.
चलो पुढचा पाठ. बंगालमधील असे काही जिल्हे आहेत ज्यांचे महसूल प्रशासन 1760 मध्ये बंगालच्या कासिम, चला वाचून घ्या एक मिनिट. कासिमच्या नवाब पदाच्या संपादनासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. म्हणजे आता कासिम आणि इंग्रज यांच्यामध्ये काय झाला होता, एक करार झाला होता. आणि या कासिम आणि इंग्रजांचा जो करार झाला होता, या करारानुसार, ठीक आहे, करारानुसार दिले गेले होते. वेट अ मिनिट. वायरलेस माऊसमुळं पोलचा थोडासा लेट इश्यू होतोय, बस बाकी काय नाही. व्यवस्थित प्रश्न वाचा. काही विद्यार्थी प्रश्न लिहूनही घेत आहेत. बर्दवान, मिदनापूर, ओके, आणि चितगाव. ॲक्च्युली चितगाव पाहिजे, हुगळी म्हणजेच चितगाव. ठीक आहे, हुगळीचा एरिया म्हणजेच चितगाव. बर्दवान, मिदनापूर आणि हुगळी, चितगावचं. ठीक आहे, लक्षात. हे 3 जिल्हे त्याला मिळाले, म्हणजे द्यावे लागले होते, जमीनदारी त्याची दिली होती. तर बक्सारच्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. आता हे मी मगाशीच सांगितलं होतं, तर याच्यावरती तुम्ही बरोबर उत्तर द्यालच, त्यात काय वाद नाही. तर पहिली टेस्ट होती, पहिली टेस्ट मी तुम्हाला एकदम सोपी सिंपल काढायचा प्रयत्न केलेला आहे, काहीही अवघड केलेलं नाही. मला एकदम घाबरायचं नाही आहे की बाबा पहिलीच टेस्ट मी एकदम 4 विधानं देऊन तुम्हाला एकदम हँग करून टाकायचं. ठीक आहे, परंतु मला अशी अपेक्षा आहे की बाबा ह्या चॅप्टर्सवरून जे काही भाग कव्हर झालेले आहेत ते सगळे मी तुमचे सेट करून दिलं. चलो, तर हा झाला तुमचा हिस्ट्रीचा एक महत्त्वाचा पाठ. जॉग्राफीसाठी थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल. जॉग्राफीचे क्वेश्चन सेट झाले की लगेच आपण स्टार्ट करूया. ओके.